नमस्कार. संसार केव्हा सुखाचा होतो हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया संसार केव्हा सुखाचा होतो या विषयाचं सविस्तर विश्लेषण. संसार तेव्हा सुखाचा होतो जेव्हा या संसारामध्ये प्रेम असेल, विश्वास असेल, सत्यता असेल, एकता असेल, सुंदरता असेल, विचार सुंदरता असेल, चांगल्या विचारांची देवाणघेवाण असेल, ॲडजस्टमेंट असेल, साहस असेल, धाडस असेल, श्रम परिश्रम असतील, आवड गोडी असेल, धीर धैर्य असेल, संयम असेल, सहनशीलता असेल, तरच संसार सुखाचा होतो. तेव्हाच संसार सुखाचा होतो. संसार सुखाचा होण्यासाठी, संसार मजेदार होण्यासाठी, संसार रंगदार होण्यासाठी, संसार छान छान होण्यासाठी या संसारामध्ये ॲडजस्टमेंट पाहिजे. दोघाही नवरा बायकोंनी जीवन जगत असताना ॲडजस्टमेंट केली पाहिजे. एखाद्या वस्तूची, एखाद्या बाबीची, एखाद्या गोष्टीची ॲडजस्टमेंट केलीच पाहिजे. जर ॲडजस्टमेंट नसेल, समाधान नसेल, संतुष्टपणा नसेल, तर त्या संसारात मजा राहत नाही, आनंद राहत नाही, अर्थ राहत नाही. संसारामध्ये जर प्रेम नसेल, माया नसेल, एकमेकावर विश्वास नसेल, एकमेकांची काळजी नसेल, चिंता नसेल, पर्वा नसेल, एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव नसेल, दोघांमध्ये एकता नसेल, सत्याची पारख नसेल, एकमेकावर प्रेम नसेल आणि कोणती गोष्ट, कोणती बाब सहन करण्याची क्षमता नसेल, संयम नसेल, तर त्या संसारात मजा राहत नाही, आनंद राहत नाही, मौज राहत नाही, उल्हास राहत नाही, तर नुसती किरकिर, कर्कशा राहते, नुसती भनभन राहते. आणि म्हणून अशा घरामध्ये कधीच शांतता असत नाही, लक्ष्मी कधीच राहत नाही, सुख कधीच नांदत नाही. म्हणून संसारामध्ये कर्कर असू नये, किरकिर असू नये, भनभन असू नये, असमाधानता असू नये, लालच असू नये, हवा असू नये, तर संसारामध्ये प्रेम असलं पाहिजे. एकमेकांचे विचार जाणून घेतले पाहिजे. दोघाही नवरा बायकोंनी एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे. दोघाही नवरा बायकोंना एकमेकाच्या दुःखाची जाणीव असली पाहिजे, एकमेकाच्या दुःखाची काळजी असली पाहिजे, एकमेकांची काळजी असली पाहिजे, चिंता असली पाहिजे. पत्नीने पतीचे दुःख समजून घेतलं पाहिजे, पतीला समजून घेतलं पाहिजे, आपल्या पतीला समजून घेतलं पाहिजे. पतीच्या मनात काय आहे, आपल्या पतीला कोणतं दुःख आहे, आपल्या पतीला कोणतं संकट या कोणती समस्या सतावत आहे, आपल्या पतीची अडचण काय आहे, समस्या काय आहे, हे पत्नीने जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आपल्या पतीला समजून घेतलं पाहिजे. एखाद्या वेळेस जर घरात काही नसेल, आणलं नसेल या संपलं असेल, तर त्यावेळेस पत्नीने ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. कोणत्याही वस्तूची, कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही बाबीची पत्नीने ॲडजस्टमेंट केली पाहिजे. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला तीच वस्तू पाहिजे, मला आताच पाहिजे, मला लगेच पाहिजे असं म्हणू नये. कारण या कारणामुळे मग राग क्रोध उत्पन्न होतो, मग वाद होतो, वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं आणि त्यामुळे घटस्फोटाकडे वेळ जाते आणि त्यामुळे संसार उद्ध्वस्त होतो. म्हणून
पत्नीने आपल्या पतीला समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, पतीच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, पतीचं दुःख समजून घेतलं पाहिजे, पतीची अडचण समजून घेतली पाहिजे, पतीची समस्या समजून घेतली पाहिजे, पतीचं दुःख हलकं केलं पाहिजे, पतीच्या मनाचं समाधान केलं पाहिजे, आपल्या नवऱ्याच्या मनाचं समाधान केलं पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे. आपल्या नवऱ्यानं आपल्या पतीला समजून घेतलं पाहिजे, आपल्या नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे, आपल्या पतीला समजून घेतलं पाहिजे. तरच दोघांमध्ये प्रेम राहील, दोघांमध्ये माया टिकून राहील, दोघांमध्ये आस्था राहील, दोघांमध्ये एक प्रकारचा विश्वास राहील, दोघांमध्ये एक प्रकारचा जवळीकपणा राहील. आणि पतीलाही आपल्या पत्नीची काळजी वाटेल, आपल्या पत्नीबद्दल आत्मीयता वाटेल, जवळीकता वाटेल, प्रेम वाढेल, विश्वास वाढेल, चांगुलपणा वाढेल. आणि यामुळे घरामध्ये शांतता राहील, प्रेम नांदेल, सुख नांदेल, संसारामध्ये आनंद येईल, मजा येईल, मौज येईल. आणि या कारणाने घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील, घरातली किरकिर, करकर, भनभन नष्ट होईल, घर एक मंदिर बनेल. आणि तेव्हाच संसार सुखाचा. म्हणून करकर न करता, किरकिर न करता, भांडण न करता, वाद न करता दोघांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, दोघांनी एकमेकाला जाणून घेतलं पाहिजे, दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे, दोघांनी एकमेकावर प्रेम केलं पाहिजे. पत्नीने आपल्या पतीचं गाऱ्हाणं कोणाला सांगू नये, आपल्या घरातल्या गोष्टी कोणाला सांगू नये, आपल्या घरातल्या बाबी कोणाला सांगू नये. मग तो भाऊ असो, बहीण असो, या कोणी नातलग असो, कोणी शेजारी असो, कोणीही असो, आपल्या पतीचं गाऱ्हाणं कोणालाही सांगू नये. त्यामुळे आपली शान जाते, आपला मान जातो, आपल्या घरची इज्जत जाते आणि आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही. त्यामुळे संसार सुखाचा होत नाही, त्यामुळे घरात कधीच शांतता राहत नाही, त्यामुळे घरात कधीच प्रेम राहत नाही, त्यामुळे घरात कधीच आनंद राहत नाही. आणि इतरांच्या नजरेतून उतरून जाता. म्हणून पत्नीने एकमेकाचं गाऱ्हाणं कोणालाही सांगू नये. पतीने आपल्या पत्नीचं गाऱ्हाणं कोणाला सांगू नये आणि पत्नीने आपल्या पतीचं गाऱ्हाणं कोणाला सांगू नये. तर काही अडचण आली असेल, काही घटना घडली असेल, काही प्रसंग घडले असेल, या कोणतीही अडचण आली असेल, या कोणतीही समस्या आली असेल, तर दोघांनी समजून घ्यावी, ती दोघांनी सोडवावी. ती समस्या अडचण दोघांनी सोडवावी, एकमेकाच्या विचाराने, एकमेकाच्या मताने, एकमेकाच्या विश्वासाने ती सोडवावी. आणि घरात ॲडजस्टमेंट करावी, जसं आहे तसं राहावे, घरात जे आहे ते खावे, जसं आहे तसं राहावे, परिस्थितीला ॲडजस्ट करावे, परिस्थितीला ॲडजस्ट करावे, जुळवून घ्यावे, स्थितीला जुळवून घ्यावे, तिला वाढवू नये. एखादी गोष्ट, एखादी बाब, एखादी घटना, त्यात ॲडजस्टमेंट करावी. कुणीही एकमेकाचं गाऱ्हाणं कोणाला सांगू नये. पत्नीने आपल्या पतीला करकर न लावता, किरकिर न लावता प्रेमाने समजून घ्यावे. दिवसभर राबणारा पती या आपला नवरा, कष्ट करणारा, मेहनत करणारा, दिवसभर काम करून घरी येतो, कष्ट करून घरी येतो, काम करून घरी येतो. म्हणून अशा काम करून, कष्ट करून आलेल्या आपल्या पतीला पत्नीने
दिलासा द्यावा, धीर द्यावा, त्याच्यावर प्रेम करावं, त्याला प्रेमानं बोलावं, तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी कराव्यात, चांगल्या गोष्टी कराव्यात. पतीचं मन लागेल, पतीला करमेल, पतीला चांगलं वाटेल असं बोलावं. 2 शब्द तरी चांगले बोलावे, प्रेमाचे बोलावे. यामुळे पतीचा उत्साह वाढेल, त्याच्या मनात आपल्या पत्नीविषयी उत्कट होईल, प्रेम उत्कट होईल, जिव्हाळा उत्कट होईल, माया दया उत्कट होईल. एक प्रकारचा फार मोठा विश्वास पत्नीवर होईल आणि दोघांमध्ये मग प्रेमाचा भांडार होईल. दोघांमध्ये उत्कट प्रेम होईल, दोघांचे संबंध चांगले होतील आणि ते जीवनभर टिकून राहतील. प्रेमाचे 2 शब्द दोघांनी एकमेकाला बोलले पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे, प्रेम जपलं पाहिजे, विश्वास जपला पाहिजे, चांगले गुण जपले पाहिजे, ॲडजस्टमेंट केली पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, एकता ठेवली पाहिजे, चांगली गुणवत्ता ठेवली पाहिजे, ॲडजस्टमेंट केली पाहिजे. तरच संसार टिकून राहील आणि तेव्हा संसार सुखाचा होईल. जर तुम्ही घरात भांडणं केली, दोघाही नवरा बायकोंनी करकर केली, किरकिर केली, भांडणं केली, तर त्याचा परिणाम फार विपरीत होईल, फार मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होईल आणि या भांडणाचा परिणाम लेकरा बाळावर होईल, लेकरा बाळांच्या शिक्षणावर होईल, लेकरांच्या शिक्षणावर होईल आणि त्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल. एका छोट्याशा कारणावरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून, छोट्या बाबीवरून भांडणं करून, वाद करू नये. ॲडजस्टमेंट करावी, समजून घ्यावी, करकर किरकिर करू नये. कारण छोट्याशा किरकिरीमधून वाद होतो आणि त्या वादातून मोठं भांडण होतं आणि त्या भांडणातून मोठं भांडण होतं आणि त्यामुळे ते भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे दोघांचे जीवन बेचिराग होतं, दोघांचे जीवन उद्ध्वस्त होतं. त्यातल्या त्यात लेकराबाळांचा वनवास होतो, लेकराबाळाच्या शिक्षणाचा वनवास होतो, लेकरांची शिस्त बिघडते, लेकरांचं वळण बिघडते आणि ते लेकरंही मग तुमच्यासारखेच वागतात, करतात, बोलतात. लेकरं आपल्या आईवडिलाचा मान ठेवत नाही, आईवडिलाला चांगलं बोलत नाही, आईवडिलाची इज्जत करत नाही, त्यांचा आदर ठेवत नाही, असा विपरीत परिणाम घडतो. म्हणून दोघाही नवरा बायकोंनी, दोघाही पती पत्नींनी, दोघंही जोडीदारांनी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, ॲडजस्टमेंट केली पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, एकता ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे. कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही बाबीला ॲडजस्टमेंट केली पाहिजे. आपल्या घरातला वाद घरातच मिटवला पाहिजे. आपल्या घराबाहेर, आपल्या घरातली किरकिर या गोष्टी कोणालाही सांगू नये, घरात मिटवल्या पाहिजे. घरातलं भानगडी कोणाला कळू देऊ नये, घरातल्या गोष्टी कोणाला कळू देऊ नये, घरातल्या बाबी कोणाला कळू देऊ नये. दोघांनी एकजुटीने राहिलं पाहिजे, एकजुटीने वागलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे, प्रेमानं बोललं पाहिजे. तरच संसार टिकून राहील आणि तेव्हा संसार सुखाचा होईल, आनंदाचा होईल. म्हणून आपल्या भांडणाचा, आपल्या किरकिरीचा लेकरावर किती विपरीत परिणाम होतो हे समजून संसार करा. जर तुम्ही दोघांनी प्रेमाने संसार केला, आनंदाने संसार केला, एकमेकाला समजून घेतलं, एकमेकांनी ॲडजस्ट केली, एकमेकावर विश्वास ठेवला, कोणता वाद असो, कोणतीही भानगड असो, कोणती घटना असो, एकमेकांनी सोडून घेतली, घरातला वाद घरातच सोडून घेतला, चौकटीच्या बाहेर जाऊ दिला नाही, चौकटीच्या बाहेर कोणाच्याही घरानं जाऊ दिलं नाही, दोघांनी समजून घेतलं, एकमेकाला समजून घेतलं, एकमेकाच्या भावना सुखदुःख समजून घेतली, पत्नीने ॲडजस्टमेंट केली, पत्नीने आपल्या नवऱ्याला समजून घेतलं, आपल्या पतीला समजून घेतलं, जाणून घेतलं, पतीच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या, पतीनेही आपल्या पत्नीला समजून घेतलं, जाणून घेतलं, दोघांनी एकमेकावर प्रेम केलं, दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला, दोघांनी
समस्या अडचणी सोडवल्या तर घरात करकर होणार नाही, किरकिर होणार नाही, वाद होणार नाही, घरात शांतता राहील, लक्ष्मी राहील आणि लेकरंही तुमच्यासोबत चांगलं वागतील, लेकरंही तुम्हाला चांगलं समजतील, लेकरंही तुम्हाला ईश्वराप्रमाणे समजतील आणि मग लेकराला तुमचा अभिमान वाटेल. माझे आईवडील किती छान आहेत, माझे आईवडील किती चांगलं राहतात, किती चांगलं बोलतात, दोघंही किती चांगलं राहतात, करकर नाही, भांडण नाही, काही नाही. मग लेकरांनाही चांगलं वाटेल, लेकरांचाही लेकरंही लेकराबद्दल तुमच्याबद्दल लेकरांचाही मान वाढेल, आदर वाढेल. लेकरांच्याही मनात तुमच्याविषयी प्रेम राहील. आणि तसेच हे करत करत लेकरांकडे दुर्लक्ष करायचं नाही, लेकरांकडे लक्ष द्यायचं, लेकरांचा अभ्यास घ्यायचा, लेकरांचे सुखदुःख समजून घ्यायचं, लेकरांच्याही अडचणी समजून घ्यायच्या, लेकरांना समजून सांगायचं, लेकरांना वेळ द्यायचा, त्यांना फिरायला न्यायचं. त्यामुळे लेकराचं तुमच्यावरचं प्रेम टिकून राहील, तुमच्यावरचा विश्वास टिकून राहील, तुमच्यावरचा आदर टिकून राहील आणि मोठेपणी नंतर ते तुम्हाला चांगलं करतील, चांगलं बोलतील, चांगलं ठेवतील, तुमची सेवा करतील. म्हणून दोघा नवरा बायकोंनी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे, दोघा नवरा बायकोंनी चांगलं राहायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं वर्तन करायला पाहिजे. आणि प्रेम, सत्यता, एकता, माणुसकी, विश्वास, धाडस, धैर्य, ॲडजस्टमेंट या गोष्टी ठेवल्या पाहिजे. तरच संसार सुखाचा होईल, तेव्हा संसार सुखाचा होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.